विवाह संस्थेमध्ये तरुणांना आणि तरुणींना या तरुण आणि तरुणींची नावं वापरून अनेक चांगल्या व्यक्तींची तरुणांची आणि तरुणींची नावं वापरून त्यांच्या नावाने मोठा स्कॅम आणि फ्रॉड करण्यात येतोय। हा सर्व प्रकार आहे जो संपूर्ण राज्यामध्ये सुरू आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे रॅकेट पसरलेलं आहे आणि पुण्यामध्ये अशी जी घटना घडलेली आहे त्या संदर्भामध्ये स्वारगेट पोलीस स्टेशन मध्ये राजेश बेल्लेकर यांनी या संदर्भामध्ये FIR दाखल केलेला आहे। 27 ऑक्टोबर रोजी यांनी FIR दाखल केलेला आहे। या संदर्भामध्ये पुणे, अहमदनगर, नाशिक, वर्धा इथपर्यंतची जी चेन आहे या फ्रॉड लोकांची ती त्यांनी उघडकीस आणलेली आहे। 3 लोकांवर आतापर्यंत गुन्हे दाखल झालेले आहेत। त्या संदर्भामध्ये आपण राजेश बेल्लेकर यांच्याशी बोलणार आहोत। रॅशनल टाइम्सच्या दर्शकांना माझा नमस्कार। माझं नाव आहे राजेश बेल्लेकर। आता मी तुम्हाला अशी एक आश्चर्यचकित आणि धक्कादायक बातमी देणार आहे। महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत विवाह संस्थांचं एक फार मोठं रॅकेट वधू वर आणि त्यांच्या कुटुंबियांचं आर्थिक, मानसिक, भावनिक, शारीरिक अशा सर्व प्रकारचं शोषण करत आहे। मी माझ्या मोठ्या मुलासाठी स्थळ पाहत होतो, स्थळ पाहत आहे अजूनही। एकदा वृत्तपत्रामध्ये ह्या जाहिराती जे येतात वर पाहिजे वधू पाहिजे, तर मी एकदा सहज त्या पाहिल्या आणि त्याच्यामधल्या काही नंबरवरती मी फोन केले। मग त्यांनी मला माझ्या मुलाची माहिती, डिटेल्स, अमुक तमुक, फोटो बिटो सगळं विचारलं। मग मी त्याप्रमाणे त्यांना माझ्या मुलाचा फोटो आणि प्रोफाईल पाठवलं आणि त्यांना सांगितलं की ह्याला अनुरूप अशी जर कोणती तुमच्याकडे वधू असेल तर तिचे फोटो आणि बायोडाटा आमच्याकडे पाठवा। अशा प्रकारे काही यांच्याशी मी जाहिरात आणि हे जे विवाह मंडळ आहेत ही अनेक प्रकारच्या वृत्तपत्रांमध्ये अशा वेगवेगळ्या आकर्षक जाहिराती देत असतात। वर पाहिजे, वधू पाहिजे अशा जाहिराती देत असतात। ती सर्व वृत्तपत्रांमध्ये आहे ते, असं काय त्याच्यामध्ये काय प्रश्न नाही। सगळ्या वृत्तपत्रांमध्ये अशा खूप जाहिराती रोज चालू आहे। अगदी आज सुद्धा पाहिलं तर तुम्हाला आज सुद्धा त्या जाहिराती दिसतील। तर याप्रमाणे मी काही विवाह मंडळांना पाठवल्यानंतर पुढची गंमत फार इंटरेस्टिंग आहे। त्यांनी मला काही मुलींचे फोटो आणि प्रोफाईल पाठवले आणि ती पाहिल्यानंतर मला या सगळ्याच ह्याच्यामध्ये एक शंका आली की ह्याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे। त्यामुळे मग मी म्हणलं की आता ह्याच्या आपल्याला खोलात गेलं पाहिजे। मग मी काय केलं की एका शुभऋषी विवाह मंडळ नाशिक आणि संगमनेर येथे कार्यरत आहे। तर मग त्यांच्याशी मी बोललो की त्यांना म्हणलं की ठीक आहे। मग त्यांनी मला त्यांचे डिटेल्स पाठवले सगळे आणि त्यांनी मला QR कोड पाठवला आणि ते म्हणले की आमची इतकी फी आहे वर्षाची आणि ती तेवढी तुम्ही हे करा। मग त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला आणखीन स्थळ देऊ, आणखीन प्रोफाईल पाठवू आणि वर्षभर तुम्हाला जी काय लागेल ती मदत करू। मग त्यानुसार मी माझ्या मुलाच्या बँक अकाउंट मधनं त्याला ते ऑनलाईन पेमेंट पाठवायला सांगितलं। मग ऑनलाईन पेमेंट वगैरे पाठवल्यानंतर सगळी प्रोसेस झाल्यानंतर त्यांनी मला ज्या वधूंची माहिती आणि प्रोफाईल पाठवले होते तर मी त्यांना म्हटलं आता मला त्या वधूंचे मोबाईल नंबर आणि त्यांचे पत्ते द्या मला। मग त्यांनी 2-3 मला वधूंचे नंबर आणि पत्ते दिले। मग त्याच्यानंतर मी त्या यांच्याशी बोललो, त्या वधूंच्या ते जे काय मला नंबर मिळाले होते त्या वधूंच्या आईंशी बोललो मी। मग ते म्हणले की सगळं ठीक आहे, तुम्ही बघायला येऊ शकता, आमचं असं आहे। त्यातल्या 2 मुली पुण्यातल्या होत्या आणि एक दौंडची होती, असा विषय झाला। मग आणखीन मला त्यांनी 2-4 प्रोफाईल पाठवले। मग मी त्यांना म्हणलं की त्यांचेही मला फोन नंबर आणि पत्ते द्या, म्हणजे मला एक आठवडाभर नियोजन करून मला एकदा ते 5-6 स्थळं पाहता येईल आणि त्यातनं मला फायनल करता येईल। मग ते टाळाटाळ करायला लागले। मग टाळाटाळ करायला लागल्यानंतर आणि त्यांची भाषाही थोडीशी बदलली। मग मला जरा शंका आली। मग त्यांनी मला जी पावती पाठवली होती ती अतिशय साधी पावती होती। मग त्या पावतीवर त्यांचं GST नंबर नाही, त्यांच्याकडे काय शॉपॅक्टचं लायसन नाही, काही नाही। तर मी त्यांना म्हणलं की तुमचं मला शॉपॅक्ट लायसन दाखवा, गव्हर्नमेंटकडे काय तुम्ही हे करता आहात
त्याचं काय तुमच्याकडे प्रमाणपत्र आहे का? ही जी तुम्ही मला पावती पाठवली आहे ह्याच्यावरती GST नंबर नाही, तुमचा विवाह संस्थेचा नाव, पत्ता, ईमेल ऍड्रेस काही काही नाही, शिक्का वगैरे काही नाही. तर तुमचं जे जे काय तुमचे ऑथेंटिक डॉक्युमेंट्स आहे तुमच्या विवाह संस्थे संबंधी ते मला पाठवा. मग त्याच्यावरनं त्यांनी माझ्याशी थोडी वादावादी करायला सुरुवात केली. मग ज्यांनी हे माझ्याकडनं पैसे ऑनलाईन स्वीकारले होते त्या विद्या देशपांडे होत्या. त्यांनी मला त्यांच्या विवाह संस्थेच्या मालकाचं नाव सांगितलं. त्या प्रतिभा तरसे म्हणून कोणतरी होत्या. मग मी त्या तरसे मॅडमशी बोललो. मी त्यांच्याकडे कंप्लेंट केली की आता जर मी पैसे भरलेले आहे तुमच्या विवाह मंडळाचा मी रीतसर सभासद आहे वर्षभरासाठी, तर आता मी जी काय तुमच्याकडे माहिती मागतोय, कागदपत्र मागतोय, मोबाईल नंबर मागतोय, ती देणं तुम्हाला बंधनकारक आहे. मग असं झाल्यानंतर त्या म्हणल्या ठीक आहे मी पाहते. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी माझे फोन घेणं बंद केलं. आणि फोन घेणं बंद केल्यानंतर या देशपांडे मॅडमनी पण माझे फोन घेणं बंद केलं, माझ्या मेसेजला रिप्लाय देणं बंद केलं, असे प्रकार चालू केले. आणि मग नंतर मी ज्या वधूंच्या आईशी बोललो होतो त्यांना फोन लावायचे प्रयत्न केले, तर त्यांनी सुद्धा फोन घेणं बंद केलं. असं ते सगळं झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ही फारच मोठी गडबड आहे आणि याच्यामध्ये फार मोठा फसवाफसवीचा प्रकार आहे. आणि दरम्यानच्या काळात आणखीन 2-3 वधूं 2-3 विवाह मंडळांच्या प्रोफाईल फोटो माझ्याकडे आले. आणि त्यातली धक्कादायक बाब मला अशी वाटली की वधूचा फोटो एकच असतो, मात्र वेगवेगळ्या विवाह मंडळांनी त्याच वधूचा प्रोफाईल मात्र वेगवेगळ्या नावानी, वेगवेगळी कास्ट, वेगवेगळी तिची जन्मतारीख अशा प्रकारे मला पाठवला. फोटो एकच पण 4-4 तिची वेगवेगळी नावं, वेगवेगळे जन्मतारखा, सगळं वेगवेगळं, तिचे पत्ते वेगळे, अशा प्रकारचे पाठवलं. मग माझ्या लक्षात आलं की हे काहीतरी गरीब गरजू मुलींच्या फोटोशी छेडछाड करून हा गोरख धंदा ही सगळी मंडळी करत आहे हे माझ्या लक्षात आलं. आणि मग मी त्याच्यानंतर मी यांना मेसेज केला की बाबा तुम्ही हे जे करताय आहात हे चुकीचं आहे आणि तुम्ही इतरांची तर फसवणूक करता आहातच, पण याच्यामध्ये तुम्ही माझी फसवणूक केलेली आहे. मी मागितलेले डॉक्युमेंट तुम्ही सातत्याने मला द्यायला टाळाटाळ करत आहात. तर मी लिगल फील्डमध्ये पण काम करतोय, मी जर्नलिझम मध्ये पण काम करतोय, त्यामुळे मला तुमच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करावे लागतील. मग असं असा मी मेसेज पाठवल्यानंतर त्यांच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी मला माझ्याशी परत कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला की एक काम करा, तुम्ही तुमची फी वगैरे सगळे परत घेऊन टाका आणि हा विषय संपवून टाका. अरे म्हटलं मला फी नकोय ना, मला फी अजिबात नको म्हटलं माझी परत. मला तुम्ही माझ्याकडे ज्या मुलींचे फोटो आणि बायोडाटा पाठवलेले आहेत त्यांचे मला नंबर आणि पत्ते द्या, म्हणजे मला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करता येईल म्हणलं. मग त्यांनी परत त्याच्यानंतर माझे फोन बिन सगळं घेणं बंद केलं, माझ्या मेसेजला रिप्लाय देणं बंद केलं. मग त्याच्यानंतर मी डायरेक्ट एप्रिल महिन्यामध्ये स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये रीतसर अर्ज दिला, त्याला पुरावे वगैरे जोडले. आणि त्याच्यानंतर 2-3 दिवसामध्येच नेमक्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आदरणीय रुपालीताई चाकणकर यांनी पुणे इथल्या कलेक्टर ऑफिसमध्ये जनसंवाद आयोजित केला होता. मग म्हणलं एकदा हा गंभीर विषय आहे, महिलांशी संबंधित विषय आहे, तर हा महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या कानावर घातला पाहिजे आपल्याला, असं मी ठरवलं. तर या कामी पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या श्वेता संग्राम मोहनराव कामठे या माझ्या परिचित आहे. मी त्यांनाही हा विषय सांगितला. मग त्या म्हटलं की हा विषय गंभीर आहे, महिलांशी संबंधित आहे आणि याच्यामध्ये मुलींच्या फोटोचा गैरवापर होतो आहे, त्यामुळे आपण हा सगळा विषय रुपालीताईंच्या कानावर घालू. आणि मग त्यानुसार आम्ही रुपालीताई चाकणकर यांची पुणे इथल्या कलेक्टर ऑफिसमध्ये भेट घेतली. आणि योगायोगाने त्या जनसंवाद मध्ये पुणे शहराचे पोलीस उपायुक्त क्राईमचे निखिल पिंगळे साहेब पण होते. मग आम्ही स्वतः, त्याच्यानंतर रुपालीताई चाकणकर, त्याच्यानंतर निखिल पिंगळे साहेब, आम्ही सगळे बसलो. मी त्यांना सगळी माझ्याकडची कागदपत्र दाखवली आणि मग त्यांना ह्या विषयातलं गांभीर्य लक्षात आलं. आणि मग तिथून पुढे ह्या विषयाला सुरुवात झाली. आणि मग त्या पिंगळे साहेबांनी, रुपालीताईंनी स्वारगेट पोलीस स्टेशनला सांगितलं की ह्याच्यामध्ये दखल घ्या काय. आणि मग त्याच्यानुसार
मी केलेल्या तक्रार अर्जानुसार तपास, चौकशी, जबाब हे सगळं सुरू झालं. तर सुरुवातीला हा जो तपास आहे हा स्वारगेट पोलीस स्टेशनच्या PSI पूनम पाटील यांच्याकडे होता. आणि पूनम पाटील मॅडमचं वैशिष्ट्य असं की त्यांनी अतिशय यातलं गांभीर्य ओळखून त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे मला सहकार्य केलं आणि अतिशय प्रामाणिकपणे हा सगळा तपास, जबाब घ्यायचं काम केलं. पण दरम्यानच्या काळात नेमकी त्यांची बदली झाली. आता त्या फरासखाना पोलीस स्टेशन मध्ये आहेत. मग बदली झाली, त्याच्यानंतर स्वारगेट पोलीस स्टेशनचे PI बदलले गेले. त्यामुळे थोडंसं ते प्रकरण जरा थोडंसं थांबलं ते. आणि मग नंतर पुन्हा सुरू झालं. आणि पुन्हा सुरू झाल्यानंतर मग पुन्हा जबाब झाले, तपास झाले. मग त्याच्यानंतर पिंगळे साहेब जे आहेत क्राईमचे पोलीस उपायुक्त, ते सातत्याने ह्याच्यावरती लक्ष ठेवून होते. स्वतः रुपालीताई चाकणकर आहेत, त्या ह्याचा सगळा फॉलोअप घेत होत्या. मग अशा प्रकारे जवळपास या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि त्या जे शुभऋषी विवाह संस्था आहे त्यांच्या ज्या प्रतिभा तरसे या संचालिका आहेत त्यांना स्वारगेट पोलिसांमध्ये जबाबासाठी बोलवलं होतं, परंतु त्या काही समाधानकारक उत्तर देऊ शकल्या नाहीत. आणि अशा प्रकारे मग त्याच्यामध्ये शेवटी सगळे पुरावे तपासून त्यांची सगळे ते जबाबामधली सगळी टिपणं बघून आणि शेवटी मग महिला आयोगाने स्वारगेट पोलिसांना पत्र दिलं होतं की याच्यामध्ये नेमकं काय होतं याचा आम्हाला 8 दिवसात खुलासा करावा. आणि त्याच्यानंतर आणखी एक उत्कंठावर्धक घडामोड अशी घडली की पुण्यामधल्या ज्या 2 वधूंचे मला त्यांनी हे दिले होते, नाव, पत्ते, मोबाईल नंबर, आणि त्या वधूंच्या आईशी मी बोललो होतो. तर तिथे स्वारगेट पोलीस स्टेशन DB मधले पोलीस स्वतः जाऊन आले तिथे. ते जाताना नोटीस घेऊन गेले होते. परंतु मला शुभऋषी विवाह संस्थेने जे विवाह वधूंचे नाव, पत्ते वगैरे दिले होते त्या पत्त्यावर तिथे अशा प्रकारची कोणत्याही प्रकारची माणसं राहत नाही असं DB पोलिसांना सुद्धा स्वारगेटच्या आढळून आलं. आणि जे काही ते नंबर होते, मोबाईल नंबर, ते कोणी वाचतात, उचलत नाही, काही मोबाईल नंबर बंद आहेत. अशा प्रकारचा हा सगळा घोटाळा आहे. आणि त्याच्यानंतर 27 ऑक्टोबर 2025 रोजी स्वारगेट पोलिसांनी याच्यामध्ये फौजदारी गुन्हा दाखल केलेला आहे. शुभऋषी विवाह संस्थेच्या प्रतिभा तरसे, विद्या देशपांडे आणि स्वप्नपूर्ती जोडी.com नाशिकचे निलेश केशव वराडे अशा तिघांवर आता हा गुन्हा दाखल झालेला आहे. या संबंधाने स्वारगेट पोलिसांनी या विवाह संस्थांना त्यांच्याकडील संगणकामधला सर्व डाटा, सर्व रेकॉर्ड, सर्व तपासासाठी हजर करण्यास सांगितलेलं आहे. अशा प्रकारे हे प्रकरण सुरू झालेलं आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी गंभीर बाब अशी आहे, हे प्रकरण चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं आहे. अनेक विवाह संस्था, त्यांचे संचालक या सर्वांचं मिळून संगनमताने यामध्ये फार मोठं रॅकेट चालू आहे. हजारो लाखो रुपयांचा याच्यामध्ये अपहार होतो आहे. अनेक गरजू वधू असतील, वर असतील, त्यांचे फोटो, त्यांचे प्रोफाईल यांचा अक्षरशः गैरवापर केला जातो आहे. त्या वधूवरांना त्याची कल्पना सुद्धा नसेल की आपल्या फोटोचा, आपल्या प्रोफाईलचा इतक्या मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जातोय. आणि हे सगळी जी विवाह संस्था आहे, त्यांचे संचालक आहेत, हे बेशरमपणे हजारो रुपये याच्यावरती कमवत आहेत. आणि मी जे माझ्या ज्या निदर्शनात आले त्याच्यामध्ये नाशिक आहे, नगर आहे, औरंगाबाद आहे, कोल्हापूर आहे, सातारा आहे, मुंबई आहे, वर्धा आहे, अशी एवढी मोठी या सगळ्या याच्यामध्ये व्याप्ती आहे याच्यामध्ये. आणि माझ्याकडे मी अतिशय शांतपणे आणि चिकाटीने प्रयत्न करून या संबंधातले सगळे मी पुरावे गोळा केलेले आहेत आणि मी ते पुरावे स्वारगेट पोलिसांना दाखवले आहेत. त्यानुसार हा गुन्हा दाखल झालेला आहे. आता या दाखल गुन्ह्यात जसा जसा तपास पुढे सरकेल त्याप्रमाणे विवाह मंडळांची नावं वाढली जातील, आरोपींची संख्याही वाढण्यात येतील. तर असं हे सगळं आहे. त्यामुळं अशा प्रकारची विवाह मंडळ जी आहेत, मी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना आपल्या चॅनलच्या द्वारे जाहीर आवाहन करतो की महाराष्ट्रभर पसरलेली ही जी काय कीड आहे ह्याच्यावरती तत्काळ छापे टाकावेत
आणि ह्या सर्व विवाह मंडळांना कायद्याच्या कक्षेत आणावेत, त्यांच्याकडे सर्व प्रकारचे रेकॉर्ड त्यांना मेंटेन करण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा ह्याच्यामध्ये ही फसवणूक अशीच चालू राहील आणि हा सगळा व्हाईट कॉलर क्राईम आहे. हे सगळे व्हाईट कॉलर क्रिमिनल्स आहेत, अत्यंत लबाड आणि ढोंगी लोक आहेत. तर सर्व वधूवरा आणि त्यांच्या पालकांना माझी अशी नम्र विनंती आहे की इथून पुढे अशा प्रकारचं हे सर्व काही करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी. धन्यवाद.